रात्रीपासून कंटिन्यू पाऊस चालू. इवन रात्रीपासून काय भाऊ, काल सकाळपासून ते आज सकाळपर्यंत पाऊस चालू आहे. आता काल सकाळी आपण इथं नव्हतो, नगरला होतो. बाबा म्हणून राहिलेत काल रात्री पण अशीच बुरबुर 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 चालू होती. म्हणजे 24 तासाचे पुढं झालेत. पाऊस काय थांबायचं नाव घ्याय ना भाऊ. बरं आहे, चांगली गोष्ट आहे. इतक्या दिवस पाऊस नाही झाला, आता मस्त होऊ राहिलाय. तर होऊन द्या, कारण की तुम्ही वरती आभाळ सुद्धा बघू शकतात. अजून असा सूर्याचं म्हणजे कुठंच काही दिसाना बघा. पूर्ण असं हेच दिसू आहे, ढगडच आलेले आहेत. अजून आता बकऱ्या आणि ते काहीच सोडलेलं नाहीये. थोड्या वेळाने फक्त राजहंस, कोंबड्या आणि बदकं सोडून घेईन. आजीने सकाळीच अंडा आणलंय आता राजहंस त्यांचं. कपाशीला फक्त आता गवत नाही व्हावं, कारण की गवत का झालं अशा याच्यात वाचतं होणं दिलं मुश्किल आहे. मग होय, कपाशीला म्हणलं आता वापस म्हणलं मुश्किल आहे. अशा याच्यात गवत जर झालं तर रोटाम पास मारायचं म्हणलं तर. तुम्ही काल गेलते कधी की गवत? गवत होय, हा गवत आहे थोडं आहे, मग काय टेन्शन नाही. बोलो इथं प्रज्ञेत झोपलाय, मला माझा अथरून गोळा करावा लागेल आता. चूल पण पेटली आंघोळीला लय दिवसातून म्हणजे चालूच आहे चूलचं. त्यांना काय ते उन्हाळ्यात उष्णतेने जास्त खराब होतात ना, त्याच्यामुळे आपण फ्रीजमध्ये ठेवत होतो. आता बी काय हे नाही, फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं आहे. हे ना बोलून देत नाहीत भाऊ मला. त्याला गच्चीवर चक्कर मारून फ्रीजमध्ये ठेवलेलं चांगलं आहे, तसं काय फरक नाही पडत. तरी पण चला गिऱ्हाईकाला वाटतं मग त्याला दिवसाचे अंडे आहेत, त्याच्यामुळे मग आजी म्हणतात आपण बाहेरच ठेवू. बदकाचे तर आपल्याला ठेवावंच लागतील. काल तर काय गडबड झाली काय माहिती, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. बदकाने एवढं अंड दिलंय, साईज त्याची एवढी आहे रेग्युलर, पण काल एवढं दिलंय. डबल बिलाचं अंड दिलंय काय माहिती. मला ते मशीनमध्ये ठेवायचंय, तर पिल्लू निघलं तर निघलं. एका अंड्यातून 2 पिल्लं असं होत नाही बरं कधी, पण झालं तर झालं. हे बघा निसर्गरम्य वातावरण बघा किती मस्त झालंय. इकडं भुसाचं आपलं चला बघू. वाट पाऊस थांबायची, शेळ्या बाहेर सोडावं लागतं. आणि काल बाबांनी दिवसभर सोडलं नव्हतं बाहेर, म्हणजे अंगणात सुद्धा सोडलं नव्हतं. पाऊसच चालू आहे, शेळ्या बाहेर येत नाही. आताच कोंबतात शकत न सोडलेले सारे. झाली सर्दी, गौरीला सर्दी झाली. बर 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 चला भाऊ, केलंय आता पत्रा काढायचं काम. इथलचा पत्रा घेतलाय काढून, एवढी जागा लागे मोकळी होईल गौरीला. आता हे पत्रे डायरेक्ट आत जाणार आहेत, मस्त पैकी होऊन जाईन मग आत पॅक. ड्रिल मशीनने काढ राहिलोय, शेवटचं राहिला फक्त आता. गौरी आता मस्त मोकळी जागा झाली. तुला असं टुकलो होतो गौरी मी, गौरीला मस्त मोकळी जागा झाली. आता इथं बांधलं का गरा 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 फिरणे, सगळं दावण वगैरे एका कडेला लावून दिलं की एकदा काम झालं. त्याच्या खाली बल्ब राहिलाय लावायचा, तो लावून टाकावं लागेल. बल्ब आणलाय मी. आणि इकडं पण झालं आपलं, अंडे देऊ राहिल्या काय कोंबड्या हो. हा हे काय अंडे दिलंय, आज दिलंय अंडे एक. हे इथं बी झालंय आता. हे बघा इकडं बदकाचं केलंय, इकडं असंच मोकळं केलंय. राजहंस नाही तर कोंबड्या एकदा कोंडून टाकले की इथं काहीतरी दरवाजा नंतर करू आपण. पण कसं झालंय एकदा नक्की सांगा. बघा इकडे एक छोटासा वरती आहे ना प्लायवूड वगैरे टाकलेत, कोंबड्या बसल्या काय टेन्शन नाही. इथं फक्त एक राहिलं. बल्ब मध्ये घ्यायचंय मला, फक्त ह्यो बल्ब आहे ना त्यामध्ये घ्यायचंय. आता खाली गौरीला फुल मोठी जागा, बघा फुल मोठी जागा झाली गौरीला. आता बदकन त्यांची झाली हो. माझ्या नुसतं पावसाचं फिरू राहिले. आज मला शेण न्यायचंय फक्त. आता एवढं इथं ठेवतोय गमीला, म्हणजे उद्या काम येईल. ते काय व्हायचं, ती लगी वगैरे करायची नाही तर पूर्ण वलं व्हायचं. आता आहे ना तिकडं वलं झालं की इकडं वलं झालं तिकडं मस्त गोल 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 फिरण. आता काय टेन्शन नाहीये. खायला आहे तुम्हाला, चला खाते. पाऊस ना असाच आहे नगरला बी. अरे 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 त्यांना खाद्य द्यावं लागेल बदकांना. राजहंसला टाकलंय आता, प्रज्ञेश आणि बाबा याला टाकू राहिलेत. शेळ्यांना हे घ्या ना खाऊन, शेळ्यांना वैरण टाकू राहिले. यायला मस्त पाऊस आला गाडी इकडून. अय बारीक काय करतोय, काय करतो, चल चल इकडे
चल 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 आला भाऊ चल 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 चला 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 आय शाबाश. अरे बाबा इथं पाऊस येतो काय? अरे देवा. थांबलाय पाऊस. 4 वाजलेत. म्हणलं थोडं दसरत घास आणतो. पाऊस थांबला आणि लाईट गेली. लाईट आली रे, पाऊस येतो लाईट येते, उलटच चाललंय. घास कापायचा होता पण मला असं ना दसरत घास घेतो कापून. बापरे डायरेक्ट पाय जायला लागलेत खाली. बघा घास खुराकापुरतं भेटलं बाद झालं भाऊ. दसरत घास अर्धा आणि गौरीला हे घेतलंय आपले मका आणि बाजरी मिक्स. आणि तो घरी पहिले मला शेळ्या बांधावं लागते, कारण की शेळ्या हे खाणार नाही आहेत. आता ते दसरत घास आहे म्हणून शेळ्या खाणार आहे वाला असलं तरी. आणि ओलं आहे ना त्याच्यामुळे याच्यामुळे शेळ्या खाणार नाही. गौरी घेते खाऊन ते विषय. चला आता शेळ्या बांधतो मग हे टाकतो. दम लागलाय. तिथे 4-5 काड्या राहिल्या. सगळ्यांनी मागावा चला. तुम्हाला कोंडायच्या आधी चला आपल्या आपल्या शेडमध्ये चला चला. हे रे हे रे. सगळ्या बांधतो आता. ए बोकडा हिचे का? हा हिचे. काय चला आता टाकलं सगळ्या शेळ्यांना. ये तुझं इथं आहे, तू इथं काय? हा मारा एकामेकाला. तू म्हणत असताना यासोबत शेळ्यांसोबत पण बोलत नाही, पण ते व्हिडिओ बोलायचं एक माध्यम आहे आपलं. ए माग भाई ना इकडे तुला टाकले खाय नाही. जर तू सेपरेट खाईन तू सेपरेट खाय बरं. मग तुम्हाला भेटन जरा बोलाय बघा. त्याच्यामुळे चाकत माकत चालू आहे त्यांचं. तू चल ग वापस चल. दिवस गेर मार चल. की काम आहे. चला 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 चला. खोडा 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 खोड 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 खोड. सगळा रांडा गोंधळ गोंधळ सगळा. एवढंच काम अवघड राहिलं. कोंबड्या हो बाहेर नाही का तुमचं नाही ये. बदक इकडं आणावं लागते आता. सेपरेट सेपरेट सगळे. हे पण आलंय दरवाजा. घे आत टाक लवकर चल. दरवाजाचा करावं लागत होते ते लावून घे. आजच्या दिवस तात्पुरता दरवाजा इथं तर केला होता. इथं तात्पुरता केलाय. तर यांना पाणी ठेवतो आता राजहंसला. हे पाणी टाक प्रग्नेश.